दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत। महानुभाव शितोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगरवरून आलेला हा आश्रम जिल्हा अमरावती, गाव काकडा, तालुका अचलपूर, देवस्थान काटे सुक्रम बाबा संस्थानच्या वतीने नवरात्र निमित्त नामाचे 10 ठाय या ठिकाणी आपण ऐकत होतो आणि आज नवमी आहे, आपला समारोपी आज हा सोहळा आहे। नवमीला नेमकं स्वामींनी काय केलं, नवमीला स्वामी गावाच्या बाहेर का गेले आणि म्हणून खांडे महानवमी तिला असं म्हणतात, तीच कथा तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हिवरळी म्हणजे जालना या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य होतं, तेव्हा ही कथा भक्तजनांना सांगितलेली आहे। महानवमीची ही कथा नागाविहीरची लीळा पंथामध्ये सगळेजण आज वाचत असतात, सांगत असतात, जाणून घेत असतात आणि म्हणून आपणही तो प्रयत्न करणार आहोत। तर तीच लीळा कशी आहे तर आपल्याला ती बघायची आहे। दंडवत। महानवमी हिंसा निमित्ते विजय करणे। महानवमी म्हणजे महान, नवमी म्हणजे 9 माळा, रोज 1 माळ इतर देवी देवतांना लोक वाहतात आणि 9व्या माळेला खांडे महानवमी असे म्हणतात। त्या महानवमीला खांडे महानवमीला खांडे म्हणजे शस्त्र आणि त्या शस्त्राने हिंसा लोक करतात, म्हणून या नवमीला महाखांडे नवमी असं म्हणतात। खांडे महानवमी असं म्हणतात आणि म्हणून देवाने कथा सांगायला सुरुवात केलेली आहे। हिंसा वर्ते ते स्थानी महात्म्या सो नये। गावात तुम्ही चांगले असले, शेजारी चांगले असले, गल्ली चांगली असली तर गावातले सगळेच लोक आपल्यासारखंच वागतील असं नाही। काही ना काहीतरी लोक त्यांच्या परीने करत असतात आणि तो देवतेचा भोग असतो आणि ती देवता त्यांच्याकडनं करून घेते। जर नाही करायचं म्हणलं तर तिच्यावाला काम धरते देवता, चल कर। देवता कपाळ दाटी। म्हणून खांडे महानवमीला पूर्वीची प्रथा होती, हल्या असायचा आणि हल्या गावात मिरवल्या जायचा आणि हल्या त्या ठिकाणी मिरवल्यानंतर ते पोतराज असायचे आणि मग ते असे त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला मारायचे आणि रक्त त्या हल्याचं ज्या वेळेस कापायचे त्यावेळेस रक्त वांजोळीनं प्यायचे। ही आसुरी शक्ती आहे, हे आसुरी देवता आहे। अशा प्रकारे हिंसा वर्तत होती आणि म्हणून आपण गाव सोडून त्या ठिकाणावरून देवाच्या सन्निधानात जात होतो, देवासोबत राहत होतो। कारण हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी महात्म्याने असू नये। तुम्हालाही महात्म्य म्हटलेलं आहे कारण तुम्ही महान आहात, कारण परब्रह्म परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात आहे। देवाने सशाला सुद्धा महात्मा म्हटलेला आहे, देवाने सगळ्यांनाच महात्मा म्हटलेला आहे, वाघाला सुद्धा महात्मा म्हटलेलं आहे। ज्या वेळेस परोटल्या त्या वाघ्याच्या खांद्यावर टाकल्या, गाव जवळ आला आणि देव म्हणतात आता महात्म्य हो तुम्ही जा। देव भूत म्हणजे ग्रामांना, ह्या सर्व जनसमुदायांना कसं ओळखतात, कसं सांगतात, महात्म्य म्हणतात, त्यांना महान म्हणतात। का महान म्हणतात माहितीये? जीव आनंदाला पात्र आहे, बाकी कोणीच आनंदाला पात्र होत नाही, म्हणून तुम्ही महान आहात। देवता जीवासारखे आहे, चेतन आहे, परंतु देवता ही नित्यबद्ध आहे।
तिच्यावर त्रिगुणात्मक वेगळं होऊ शकत नाही, म्हणून तिला आनंद प्रगटू शकत नाही आणि म्हणून तिला आनंद देता येत नाही, पण उपयोगात घेता येतं. तिला कामाला लावलं, तिच्याकडनं कामाला लावल्यामुळं तुमच्याकडनं चुका झाल्या, कर्म केल्यामुळं तुम्ही तिच्यात अडकले ऋणामध्ये आणि तिचं ऋण देता शिवाय तुम्हाला इकडे येता येईना. आणि जर तिचं ऋण द्यायचं असेल तर तुम्हाला त्याचं ऋण कुठं द्यावं लागतं ना, सेवा दास्य काय हे करावं लागतं. हे केल्यावर तिचं ऋण चुकतं. इथं जर तुम्ही थोडंसं केलं ना तर तुमच्यावर असे कित्येक प्रकारचे त्या ठिकाणी कर्मांचा नाश होऊन जातो. आणि म्हणून तुम्हाला हे केल्याशिवाय मुक्तच नाही तुम्ही. आणि म्हणून खांडेल महानवमी महात्म्याने कुठं असलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ते आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत. काय म्हणतात, एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतासी पश्चात पहारी म्हणजे सकाळी सकाळी उपहूड झाला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान उठले. मग काय झालं म्हणाले, काय म्हणतात देव, बाई आज हे नगरा बाहेरी जाईल. आज आम्ही नगराच्या बाहेर जाणार आहोत. नगर बाजूला करून, ग्राम बाजूला करून कोण्याच्या झाडाखाली शेतामध्ये आम्ही थांबणार आहोत. अहो तुमचं सद्भाग्य आहे, तुमच्या शेताच्या झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थांबलेला आहे. आणि मग आपण इथं थांबू नये का, आपण तर आवर्जून यावं मित्रांनो, कारण तुमच्याच परिसरात तुमच्याच गावात हे स्थान आहे, खूप अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणून आपण आल्या गेलेल्या सगळ्या ज्ञानियाच्या मुखातनं तुम्ही ऐकलेलं आहे की ते ज्ञान, ते स्थान किती महत्वाचं आहे. आणि म्हणून देव सांगत आहेत बाईला की आपल्याला गावातनं निघायचं आहे, गावाच्या बाहेर जायचं आहे. मग बाईचा काय म्हणते यावर, बाबा का बरं आपल्याला या गावातून जायचं आहे आणि तेही गावाच्या बाहेर थांबायचं आहे, काही कारण नाही, आताच आलो आपण आणि लगेच तुम्ही म्हणता निघायचं आहे, काय भानगडे, का निघायचं आहे. मग काय म्हटलं, बाई आज खांडे महानवमी. खांडे म्हणजे शस्त्र, तलवार. सकाळी तलवार सांगितली ना, काही लोक तलवार गंजून घेतात, काही लोक गंजते त्याच्यावर त्या मातीत गंजते, मातीमध्ये काम करून करून मरतो. अहो काही लोक तर काय काय करून मरतात माहितीये का, त्यांची तलवार रक्ताने भंबाळ करून मरतात. अहो कोणाचे काही करतात, कोणाचा खून करतात, कोणाला मारतात, कोणाच्या मुंडी उपाय देतात, कोणाला खुपसी टाकतात. अहो काय काय करत नाहीत लोक. अहो माणसाला तर मारतातच मारतात. अहो पण या जीवांना, मुका प्राण्यांना, बोकड्यांना, कोंबड्यांना हे माहितीये तुम्हाला आज कुठं कुठं काय काय बळी दिला जातो. आणि कुठं बळी दिला जातो माहितीये, देवतेला. देवत्या सुद्धा बळी घेते. अहो जो बळी घेतो तो काय देणार आहे तुम्हाला, तो तुमचा जीव घेतो. अहो जीवाला आनंद आमचा परमेश्वर देतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देतो. त्याची भक्ती करा, अशा बळी घेणाराची भक्ती करू नका मित्रांनो. त्यांनी तर बळी घेतला ना, जीव घेतला ना इतरांचा, तो जीवदान काय देणार आहे तुम्हाला, ग्रहणादान काय देणार आहे, कैवल्यदान काय देणार आहे तुम्हाला, तो संबंधदान काय देणार आहे, ती देऊच शकत नाही. म्हणून तर ती ही कामं करते, घेणं देणं ऋण त्या ठिकाणी काढून घेते, बिलकुल एक रुपया सुद्धा कमी करत नाही मित्रांनो. खूप सावध राहा बर का. मरायच्या आधी नक्की तुम्हाला सांगतो, एकदा तरी विचार करा की आपल्याला देवाला शरण जायचं आहे. मरायच्या आधी विचार करा मित्रांनो. आणि श्वास आणि उश्वासामध्ये तुमच्या नामस्मरण करा. तुमच्या गुरुनं जे तुम्हाला नाम सांगितलं ना, पाचवं, घेता देता उठता बसता चालता फिरता काहीही करताना नामस्मरण करा. सवय लावा आपल्या शरीराला की श्वास आणि उश्वास ज्या वेळेस आपण करतो, ज्या वेळेस श्वास बंद होतो त्यावेळेस आपला नामस्मरण बंद होणार आहे मित्रांनो. श्वास घेतला की तुम्हाला सांगतो नाम घ्यायचं, श्वास सोडला की नाम त्या ठिकाणी पुन्हा म्हणायचं. म्हणून मित्रांनो श्वास आणि उश्वासामध्ये तुम्ही काय करा, नामस्मरण करा. तुमचा श्वास बंद करणं त्या परब्रह्म परमेश्वराच्या हातात राहतं. का राहतं, कशावरून राहतं म्हणाले, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, भक्ताचे जीने मरणे ईश्वराधीन. अहो तुमचं मरण आणि जगणं कोणाच्या हातात आहे माहितीये का, देवाच्या हातात आहे. देवाने सांगितल्याशिवाय तुमच्या घरी आमकान तमकान, हा यमन तो यमन, हा तोन आणि करणी करणारा बाधा करणारा हे आसपास सुद्धा फटकत नाही बरं.
यांची इथं काही चालत नाही. तुम्ही नामस्मरण करा आणि किती कशात खाऊ घाला, त्याला काहीच होणार नाही. का होणार नाही? नाम तारी त्याला कोण मारी. पण आपण उगाच ज्याच्याकडे हात दाखवतो त्याच्याकडे हात असतो, बाबा याला बघा त्याला बघा, हे असंच करायला लागलं, येड्याने करायला लागलं, काय झालं याला बघा. काही झालं नाही, तू नामस्मरण कर, सगळं बरोबर होऊन जाईल. काही करायची गरज नाहीये. हा, नाम तारी, बाकी सगळी दुकानदारी आहे. हा, म्हणून याच्यावर ध्यानात घ्या मित्रांनो. नामस्मरण एवढं करा की श्वास आणि उच्छ्वासामध्ये तुमचं नामस्मरण चालू द्या. मग असं करत असताना, नामस्मरण करत असताना कुठं करावं हे सांगितलं. जिथं हिंसा होते तिथं करायचं नाही. आणि म्हणून जिथं भांडणं होतात, जिथं लोक ऐकत नाही, तिथं आपण ते करायचं नाही. जिथं एकांत आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे देव त्या ठिकाणावरून, गावातून बाहेर जातात. कारण देवताच विनंती आलेली, महाराज जर तुम्ही इथं बसले तर आम्हाला नाचता येणार नाही. मोठ्या माणसापेक्षा नाचता येत नाही. येतं का बघा? नाही म्हणजे आता नको नको, खूप अवघड आहे. आणि तेव्हा ते म्हणतात ना, बरोबर ठीक आहे थोडस, मग ते म्हणते बरं ठीक आहे तुम्ही म्हणले म्हणून. खरंय ना? देवासमोर कोणी नखरे करत नाही, पण देव कोणाला काहीच म्हणत नाही. जीव स्वतंत्र आहे. तुला जे करायचं ते कर, पण भरावं लागत. म्हणून देवतेनं हे 9 दिवस मागितलेत मोकळे. महाराज आमच्या काचाट्यात जो सापडला ना त्यालाच पिरगावलं. म्हणून 9 दिवस मित्रांनो इतकं सावध राहा ना, खूप सावध राहा. मग आजी नगरामध्ये घरोघरी हिंसा वर्तते. आज नगरामध्ये प्रत्येक जणाच्या घरामध्ये हिंसा वर्तते. आणि हिंसा वर्तते म्हणजे काय करतात? ते बळी देतात त्या आईला, त्या देवीला. मग हिंसा वर्तते ते स्थानी महात्म्य असो नये. हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी महात्म्याने राहू नये. बाई चला बांधा, आपल्या परोटला जायचं आपल्याला इथून. भोग समयो लोटलिया सायंकाळी नगरामध्ये यावे. मग भोग समय लोटल्यानंतर संध्याकाळी आपण गावात येऊ. आता त्यांचा भोग घ्यायचा टाइम आहे. आणि म्हणून आता बघा तुम्ही काय 6, 6:15 ही नवमी संपणार आहे. संपणार आहे ना, हे की नाही? मग त्यांचा भोग घ्यायचा टाइम आता संपलेला आहे. आणि मग म्हणून देव सांगतात मग आपण गावात जाऊ. त्यांचं काम झालं की त्यांच्या कामात आपण अडकुता कशाला करायचा? तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही 9 दिवस मागितले ना, मोकळे मागितले ना, मग दिले तुम्हाला. म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे देवाने. पण देवता तशी नाहीये, नित्यबद्ध आहे. तुम्ही स्वातंत्र्य आहात. तुम्हीच एक असे आहात की तुम्ही महात्म्य आहात. तुम्हाला आनंदाला पात्र होता येतं मित्रांनो. अरे काय सांगावं तुमची महती. अहो तुमची महती सांगितल्यावर देवाने सांगितलं, अरे पोरा माथ्या डोळे जाते. तुझे माथ्यावर डोळे जातील इतकं महत्व आहे तुला. इतका मोठा आहेस तू, महात्मा आहेस तू. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो सगळ्यात मोठा आहे मित्रांनो. त्या नामामुळे या पृथ्वीचा संहार सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमची महती, तुमची गहनता, तुमचे महात्म्य पण तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. इतके मोठे आहात तुम्ही. मग हे नगरामध्ये असेल तरी देवता नगरामध्ये विचरून लाती. आम्ही जर नगरामध्ये राहिलो, गावात राहिलो, तो देवता गावात पण येणार नाही. काय येणार नाही. आणि म्हणून आम्ही बाहेर जाणार आहोत. आणि आम्ही देवतेच्या आसपास का बसत नाही? देवतेला विरोध होईल म्हणून बसत नाही. इतर लोक त्याच्याला वेगळा अर्थ काढतात. आमच्या देवाला घाबरतात. असं काही नाही बरं. त्यांना त्रास होऊ नये, त्यांचं काम त्यांना व्यवस्थित करता यावं. एखादा मोठा व्यक्ती तुमच्या जवळ बसलेला आहे, दादा आजी कोणी घरचा, आणि तुम्हाला तंबाखू खायची तर खाता येईल का? है ना? खाता येते का? अहो जे कुसंस्कारी आहेत त्यांचा विचार सोडून द्या. तिथे बापाला चुना मागता. हाय का चुना? म्हणजे बस तू काय कमवलंस, काय संस्कार घेतलास, तू काय शिकलास तू? अरे म्हणून ध्यानात ठेवा, मान ठेवला पाहिजे आपल्या बापदाद्यांचा.
म्हणून तसा देव त्या ठिकाणी म्हणतात ठीक आहे आम्ही जाणार आहेत. रात्री एक देवतांची विनंती आली होती. रात्री आम्हाला विनंती आली होती देवतेची. मग येथून इथे या ते म्हणितले. आणि म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं, तुम्ही नगरात या. ठीक आहे तुम्ही नगरात या, आम्ही नगराच्या बाहेर जातो. मग हे बाहेर विजय करील. आम्ही बाहेर जातो. यावरी गोसावे एकांकीची घोडा. यावरी गोसावे कांकीची घोडा. चुडी शिष्याची गोष्टी सांगितली. किष्किंद पर्वत. किष्किंदा पर्वतात घोडा चुडीचा शिष्य तो एक संन्यासी होता. आणि देवाची आणि त्याची भेट झाली. आणि देवाला त्यांनी बघितलं, देवाला वेदला, देवाला नमस्कार केला. म्हणे महाराज कुंकड चालले म्हणे आईसेची. म्हणे महाराज जर इकडं तिकडं जात असाल तर इकडं तिकडं जाऊ नका, मी चाललो तिकडं माझ्या सोबत चला. किष्किंद पर्वतावर तिथं बाली सुग्रवाची या गुफा. मोठाले वन झाडे, मोठाल्या गुफा. तिथे जाऊ मग त्या ठिकाणी तपश्चर्या करू, आपलं तप त्या ठिकाणी करू. आणि तुम्ही माझ्या सोबत चला. आणि त्या शिष्याने, घोडाचिडीच्या शिष्याने त्या ठिकाणी वर्णन केलं त्या किष्किंद पर्वताचं. आणि सांगितलेलं आहे की असा असा पर्वत आहे. देवाला वाटलं बरं रम्य ठिकाण आहे ना, रम्य ठिकाणीवर देव सुद्धा राहतात. आणि म्हणून देव त्या घोडाचुडी शिष्यासोबत राहतात. आणि घोडाचुडी शिष्य देवाला विचारून, देवाला वंदन करून रोज तो भिक्षा करायला जातोय. भिक्षा म्हणजे तो हातात भिक्षा मागतो, हातातच जिथं मागेल तिथंच खातोय. अशा प्रकारे तो भिक्षा मागायला देवाला रोज विचारून जात होता. विचारून गेल्यानंतर देवाला दर्शन करून जायचा. भिक्षानंतर देवाला दृष्टपूत करायचा आणि मग देवालाही द्यायचा आणि मग तोही खायचा. पण आज त्याला काय झालंय काय माहिती. आणि त्याने अचानक काय केलं माहितीये, तो त्या ठिकाणी गेलेला आहे पण देव त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि देवाला त्याने दंडवत केला नाही, देवाला त्याने विचारलंही नाही की महाराज मी भिक्षाला चाललो. आणि तो भिक्षाला गेला. आणि भिक्षाला गेल्यावर एका गावात गेला आणि एक स्त्री होती. आणि ती स्त्री काय करायची माहितीये, एका पतीची सेवा करत होती. आणि तिकडं तिनं पापड्या घालण्यासाठी चीक त्या ठिकाणी शिजू घातला होता. चीक एका मोठ्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी घातल्या जातो. आणि तो चीक त्या ठिकाणी तो हलवला जातो चाटून. आणि मग ती त्या ठिकाणी पतीची सेवा करत बसलेली होती. आणि भिक्षा मागण्यासाठी हा संन्यासी, हा घोडाचुडी शिष्य त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि पोहोचल्यानंतर भिक्षा शब्द टाकला आणि मग ती उठत नव्हती. पण तिला वाटलं आता उठावं लागण. बघितलं तिने त्या दरवाजावर असणाऱ्या बाबाकडे, त्या घोडाचुडी शिष्याकडे. बघितल्यानंतर तिने मागितलं बघू आता हा बाबा खरंच सामर्थ्यशाली आहे का, खरंच पक्का आहे का कच्चा आहे, तर बघूच म्हणे याच्याकडे. आणि तिनं त्या चिकाच्या भांड्याजवळ गेली, त्या चाटसाने ते हलवलं. चिक म्हणजे चिटकून जातो त्याला चिक म्हणतात, त्याच्या पापुड्या करतात माहिती आहे तुम्हाला. पळी घेतली आणि पळी त्याच्यामध्ये डुबवली आणि तो सराटा घेतला, हलवल्यानंतर त्या सराट्यामध्ये तो सराटा असतो लाकडाचा, ती चाटशी असते लाकडाची. आणि तसाच घेतला आणि त्या ठिकाणी आली, तशीच घेऊन आली. वाफा निघत आहेत त्या ठिकाणावरून, तिच्यातून वाफा निघत असताना तिने तशीच आणलेली आहे. आणि तो भिक्षा घेण्यासाठी असे हात पुढे केलेले आहेत आणि तिने तसंच टाकलेलं आहे. बाबा जर पक्का असेल तर जळणार नाही. जळी तिथू बाबाचं सत्व बघती. ते काय आपले बाबा लावले काय, आपले बाबा दे दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. हा असा प्रकार आहे. ती यातले नाही, कशातले. आज वाढली त्या ठिकाणी चिक वाढला, सर्रकंदीशी भाजला, पोळाला, लालबुंद झाला. तसंच त्यांनी ते गरम गरम खाल्ल्यानंतर रागाने बघितलं लालबुंद झाला आणि खाऊन टाकले. ते त्या ठिकाणी चिक खाऊन टाकले. दोन्ही हातात त्या ठिकाणी पोळालेले फोडालेले आहेत. तसेच वळणीला पुसला, जल जाओ, घर पेटून टाकलं तिच्यावर. पुन्हा मागं फिरून बघितलं, तिचं घर पेटलं तरी तिला शांतता वाटली नाही. त्या संन्याशाला, घोडाचुडी शिष्याला जल जाओ, गाव जळून जाऊ, सगळं गावाला जाळून टाकलं. हसत यायला लागला आणि लांबून बघायला लागला, कसं धुपण निघायला लागला, कसं जाळून टाकलं मी,
कशी ताकद आहे माझ्यात, कशी शक्ती आहे माझ्यात. लोकांना जाळलं शक्ती न तू, यासाठी शक्ती तुला दिली खरे? यासाठी संन्यासी झालास का तू लोकांचे घर जाळायला? नाही दिलं म्हणून घर जाळून टाकतो. परत आला, देव बसलेले होते. अरे त्या ठिकाणी आला, देवाजवळ हसायला लागला. महाराज काय झालं? हसायला काय म्हणते तुम्ही? माहित नाही म्हणजे तुम्हाला काय झालं? एका घरी भिक्षाला गेलो, तिने माझ्या हातावर चीक वाढलं, गरम गरम इतका पोळून गेलो महाराज. चीक त्या ठिकाणी जसंच खाल्लं पिल्लं चाटून घेतलं, तिच्या वळणीला हात पुसले, घर पेटून दिलं, तिचं घर पेटून दिलं. पुन्हा पुढे आलो, पुन्हा राहवलं नाही. पुन्हा त्या ठिकाणी गाव जळून जाओ असं म्हटलं, गाव पेटला महाराज, सगळ्यांना मारून टाकलं. देव म्हणतात तुम्ही महात्मे, तुम्ही संन्यासी. हे शिकतं का संन्यासी? लोकांचे घर जाळायचं शिकवतो? अरे तुम्ही भूत अविरोधे न करावे. अरे तुम्ही भूतांना अभय द्यायला पाहिजे का जाळलं पाहिजे? आजपासून आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही. हिंसा वर्तेती स्थानी महात्म्य असो नये. देवाने संगत सोडली, म्हणून संगत अशांची धरा की ते आपल्या मोक्ष मार्गाचा रस्ता दाखवतात. नाही तर संगत याची धरणार ना, घर जळून जाईल आणि ते जाळूनच टाकतात घर. आणि म्हणून संगत कोणाची करायची ध्यानात घ्या. संगत करे गधे की तो बढ़ती बढ़ती जाए, काय बाकी फिर दो लाता खाए. संगत करे संत की तो शांत हो जाए. कोणाची संगत करायची तुम्ही ठरवा मित्रांनो. ज्याची संगत केली ना तसा माणूस होऊन जातो. आणि म्हणून अशा हिंसा करणाऱ्या लोकांसोबत राहू नका. म्हणून देवाने त्याची संगत सोडून टाकली. राहणार नाही आम्ही तुमच्या सोबत. किष्किंधा पर्वतला तूच जा. सांगायसारखं खूप काही आहे. बाली सुग्रीवाची कथाही सांगितली असते तुम्हाला. माहिती तुम्हाला बाली कसा होता? माहिती तुम्हाला सुग्रीव कसा होता? सांगण्यासाठी तर खूप काही हो. 9 दिवसात 10 दिवसात काय सांगावा. रामाची पत्नी सीता पळून गेली रावणाने. लक्ष्मण रेषा घातली, पण सीताला राहवलं नाही. ती लक्ष्मण रेषेच्या पुढे गेली. म्हणून तुम्हाला मी सकाळी सांगितलं, लक्ष्मण रेषा घातली आणि तुम्ही प्रायश्चित केलं ना, पुन्हा रेष ओलांडायची नाही. नाही तर तावडीत सापडतात. तावडीत सापडणं पिरगाळून टाकतो देवता. भवरा माहितीये का तुम्हाला? भवरा पाण्यामध्ये असतो. जर तुम्ही त्या भवऱ्यात गेले ना, फाटाळून जातो माणूस. म्हणून मित्रांनो सावध राहा. सुग्रीवासोबत रामाने मैत्री केली आणि सुग्रीव वानर सैन्य त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि सीताला त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करत आहे. पण सुग्रीव राजा नव्हता आणि सुग्रीवनं रामाला सांगितलं की बाबा असं झालेलं आहे, मला काढून दिलेलं आहे आणि बाली माझ्या जागेवर बसलेला आहे, तो राज्य करतो. ठीक आहे, बालीला आम्ही मारू, पण तुम्ही आमचा साथ देणार ना म्हणे. मग ठीक आहे, पण तो रजविलास मध्ये अडकला होता बाली. आणि त्या ठिकाणी कूटनीतीनं त्या ठिकाणी सुग्रीवाने बालीला बोलवलं. हे बघ, मल्ल युद्ध करायला ये, तुझ्यासोबत खेळायला मी तयार आहे. तुझ्या दम असेल ना माझ्यासोबत कुस्ती कर. आणि मग कुस्ती करायला बोलवलं. राजा लोकांना आणि पराक्रमी लोकांना जर समजा आव्हान दिलं, माग बघत नसता ते. ठीक आहे, कुस्ती करायला येतो. कित्येक दिवस त्या किष्किंधा पर्वतामध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कुस्ती करून करून त्या ठिकाणी सुग्रीवला हे केलेलं आहे. आणि मग सुग्रीव तिथून निघून आलेला आहे. एक राक्षस होता, त्या राक्षसाला त्या बिळेमध्ये गेल्यानंतर राक्षसाला मारण्यासाठी बाली गेला होता, पण त्या राक्षसाला मारायला बरेच दिवस लागले. सुग्रीव निघून गेला, असा प्रकार आहे तो. आणि मग त्या ठिकाणी कूटनीती रचली. बाली आला आणि सुग्रीव, आणि त्यावेळेस सांगितलं की तुम्ही बाण मारा बालीला, लपून मारा. लपून काय मारता हो तुम्ही, सरळ मारा, पुढून येऊन युद्ध करा, है ना. लपून काय मारतो बायल्यासारखं. आणि म्हणून त्या ठिकाणी रामाने बाण मारला बालीला.
खाली पडला. बाण लागल्यानंतर म्हणे कोणी कूटनीती केली. राम जवळ आला, सगळे जवळ आले. पुरुषोत्तम आपण तुमच्या खूप कथा वीर गाथा मी ऐकल्या. तुम्ही आम्हाला झाडाच्या आडंगी उभं राहून मारलं या सुग्रीवासाठी. हा तुमचा साथ देतोय. मी दिली नसती तुमच्यावाली साथ, मला येऊन भेटले असते ना. मी आलो नसतं का रावणाला मारण्यासाठी, त्याच्यावर युद्ध करण्यासाठी. अरे रावणाला बगलात घेऊन फिरायची ताकद माझ्यात आहे. रावणाला माहिती का तुम्हाला, त्या बालीनं असा बगलात घेऊन चक्कर मारला होता. असा होता बाली. म्हणून कूटनीती काय करता मित्रांनो, कूटनीतीनं मारून फायदा नाही, त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. पण अविधीनं ग्रासल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रकार झालेला जाऊ दे, आपल्याला त्याचा वेळ नाहीये. पण किष्किंध पर्वतामध्ये बाली सुग्रीवाच्या गुफा आहेत म्हणून ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. वार करायचाय ना त्याचा मागून पुढून नाही केला पाहिजे, समोर आला पाहिजे, जे आहे ते सांगितलं पाहिजे है ना. आणि म्हणून पुरुषार्थ माहितीये का, बालीनं म्हटलं ना शेवटी रामाला, तुम्ही झाडाच्या आडंगी उभारून बाण मारला, तुम्हाला शोभत हे चांगलं नाही केलं. असा प्रकार आहे. हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी माणसाने राहू नये. मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हटलं, बाई बाई अवघी मात्र घ्या. थांब थोडा, शेल बी संपले याचे काढा लोक. मला वाटलंच होतं शेल संपून जातं, म्हणजे 1 मिनिट जातो आपण. अवघी मात्र घ्या. बाई आपल्या परोटल्या बांधा, अवघ्या मात्रा घ्या. बाई पण बघा परोटल्या बांधल्या मात्रा टाकली ना. जसं देवाचं आहे ना तसं आपण करायचा प्रयत्न, तर म्हणजे एवढं तर करू शकत नाही, पण तुंतुन तर वाजू शकतो ना. 9 दिवस नाही पण 9मीला तर येऊ शकतो ना, का नाही. बांधा म्हणे परोटल्या, चला मग. बाईची मात्र घेतली, बाईसने मात्रा घेतली, परोटली बांधली. विष देव घेतला. विस्तू घ्यावा लागायचा. आजकाल सारख्या काड्या नव्हत्या, काड्या लावायसाठी. आजकाल सोपं झालंय, खाटा दिली लाख टाकून चालला पुढे. जळालं याच्यावर सगळं धन. लोकांचं धन काढायसाठी त्या काड्या आहेत का. मग श्रीचरणी उपान ओळखविली. श्रीचरणामध्ये उपानो ठेवल्या. बाईसानं इस्तू सोबत घेतला. राखीमध्ये इस्तू जर चुलीमध्ये तुम्ही जर दाबून ठेवला तर सकाळी राहतो, नसेल तर प्रयोग करून बघा. प्रयोग केला पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. म्हणून शिक्षण घेत असताना प्रयोगशाळा असते का नाही, विचारा तुमच्या मुलांना मुलींना, ते कॉलेजमध्ये असले तर प्रयोग करून बघतात तिथे लगेच. आणि म्हणून हे शास्त्र सुद्धा असं आहे मित्रांनो, लगेच प्रयोग करून बघा. हे महानुभावाचं शास्त्र अनुभवी शास्त्र आहे. हा प्रचिती पंथ की देमती, प्रचिती येते याची, आहे तसं जे आहे ते समोर आहे. मग गोसावी भक्तीना सहित गावा पश्चिमे विजय केले. देव त्या ठिकाणी गावाच्या पश्चिम दिशेला भक्तजनाला घेऊन गेलेले आहेत. चौबारी भांडारी नागाविरी. चौबारी 4 बाजूना ते विहीर बांधलेली आहे. 4 बाजूना तिला आत जाता येतं, पायऱ्या आहेत तिला आतमध्ये जायला. आणि 4 बाजूना एक ठिवण असते, माहिती तुम्हाला, विहिरीला एक ठिवण ठेवतात. आणि त्याच्यानंतर 2-3 हात सोडून आतमध्ये पुन्हा खोल खांदतात आणि वरतून जराशी जाड घेतात, माहिती आहे ठिवण. त्याला कप्पा असतो एक, वरतून काही पडलं तरी त्या ठेवणीवर पडलं पाहिजे, खाली नाही गेलं पाहिजे डायरेक्ट. मग ती विहिरीचे वरील रवणी, ती विहिरीचे रवणी वरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उभे राहिले. त्या ठिकाणी चरणचारी देव उभा राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आजही आपले स्थान आहेत. गेले तुम्ही जालन्याला तर नक्की नागावीर करा, प्रसिद्ध आहे. महानुभाव संप्रदायाचे हे नागावीर आहे. नवरात्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक महानुभाव पंथीय ही लीळा चिंतन करत असतात. मग बाईची अंतुली रवणी वरी आसन रचिले.
बाईसानं आपल्या रवणीवर त्या ठिकाणी त्या ठिवणवर आसन रचलेलं आहे. स्वामींचं महाराज विराजमान व्हा. गोसावी असणे उपविष्ट झाले. देवासनावर विराजमान झालेलं आहे. विहिरीतून देवता निघाली. विहिरीच्या आतमधून देवताचे ठिकाण कुठं कुठं आहेत ते अन्यवार्ती सांगितलेलं आहे. जळी विहिरी रावळ गणी उदास वाडे हे देवताचे राहण्याचे ठिकाण. ज्या ठिकाणी उदास वाटते त्या ठिकाणी काहीतरी आहे असं समजायचं, पण उदास ठिकाणी राहायचं नाही. ज्या ठिकाणी हिंसा वर्तते त्या ठिकाणी उदासपणा येतो, प्रसन्नपणा नसतो आणि म्हणून तिथून जायचं असतं. पण देव त्या ठिकाणी आले, संत त्या ठिकाणी आले की ती उदासपणा बाजूला करू शकता, म्हणून त्याला पाळतं न पाळतं म्हणत असता. आणि म्हणून त्या विहिरीतनं त्या देवता निघाल्या. मग काय झालं म्हणाले? या गोसाव्यांपाशी आल्या देवाजवळ आल्या. त्या ठिकाणी दंडवत घातले. दंडवत घातले देवाला. श्रीचरणाला लागल्या. मातांचा केशी श्रीचरण माथाचा केशी श्रीचरण पुशिले. देवतांनी पुसले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण आणि त्याच्या श्रीचरणाजवळ सगळ्या देवता आहेत आणि त्याच्या मागे तुम्ही पळता. तुम्हाला एवढं कळत नाही काय सांगतं शास्त्र? करता काय तुम्ही? लक्षात घ्या जरा, कोणाच्या मागे पळत जाऊ नका. जो उपयोगाचा आहे त्याच्या मागे पळत जा, जो आपला उद्धार करण त्याच्या मागे पळत जा. कुठेही डोकं नका आदळत, जो फुटून जाईल एखाद दिवशी. मग गोसावी अनुज्ञा मागितली. गोसावी अनुज्ञा मागितली. गोसाव्यांना अनुज्ञा मागितली, महाराज जावा का गावात जरा आम्हाला. मग त्या नगरात तू गेली. गेल्या. मग नगरात देवाची परवानगी घेऊन गेल्या. देवाच्या परवानगी शिवाय, देवाच्या मनोधर्माशिवाय, प्रवृत्तीशिवाय पत्ता सुद्धा हलणार नाही मित्रांनो. म्हणून जर त्याचं नाम तुमच्या मुखात असलं ना, अरे कोणी येऊ द्या, कोणाचा लाग नाही. हाती घे पाव में सबका पाव. तुमच्या केसाला कोणी धक्का लावण सांगितली तुम्हाला कथा. देव म्हणले उचलून टाकू ब्रह्मांड, आम्ही दुसऱ्या ब्रह्मांडाव. जर आमच्या अर्जुनाला धक्का लागला असता तर. भक्त व्हा मित्रांनो, भक्त होऊ नका. एक दिवस इकडं आणि एक दिवस तिकडं. अरे भक्त व्हा, कापून टाकलं तरी सोडायचं ना देवाला. जे होईन ते होईन. एक जन्म आहे ते तिजो का बास. एक जन्म देऊन बघा, दुसऱ्या जन्मात तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. हा जन्म एकदा देऊन द्या मित्रांनो, जे होईल ते होईल. एक मटका लावूनच बघा, बघूच नेमकं काय होतंय तर. मग बाईसानं विचारलं, बाबा नगरामध्ये गजंब होत आहे, आवाज होत आहे, हरडाओरडा करत आहेत, काय भानगड आहे गावामध्ये? काय म्हणतात देव? बाई देवतांचा गजंब आहे. देवता त्या ठिकाणी भोग घेतात. त्या ठिकाणी बोकडे कापले जातात, कोंबड्या कापल्या जातात, काही काही कापतात आणि बोकडे त्या ठिकाणी त्या भोग घेतात. गजंब होत आहे, असा प्रकार आहे. मग बाईसानं विचारलं, आम्हाला तर काही दिसत म्हणे गजंब, देवताही दिसत म्हणे आम्हाला. तर कुठे आहेत त्या? देव दिसला का तुम्हाला? देवता दिसले का तुम्हाला? नाही ना. म्हणून त्या एखादा उपट सुंब्या येतो, म्हणतो देव कुठे बाबा दाखवा बरं. तुम्ही लय देव देव करायला लागले म्हणे. आमच्या घरची देव देव करायला लागली, डोक्यात देवच घातला म्हणजे त्याच्या तुम्ही. मग कुठे देव दाखवा बरं. आता याला कुठून दाखवा देव? घाल होल्डर मध्ये बोट, मग कळत तुला देव आहे की नाही. काय नाही तर याला देव आता उभाट्यात दाखवा का? उभाट्या होतो आलो की देव दाखवा. अरे काय देव काय असं तसं आहे काय? बाजारचा भाजीपाला लगेच द्या आम्हाला. अरे त्यासाठी जीव द्यावा लागतो, शिर द्यावा लागतो, तेव्हा कुठे भेटतो. मग काय म्हणतात देव? बाई देवता आपल्याला बघू देत नाही. मग बाईसानं अग्न प्रज्वलित केलेला आहे त्या ठिकाणी. उष्णोदक केलं देवासाठी. देवाला उष्णोदक दिलं, देवाला गुळा घालला त्या ठिकाणी. श्रीमुख प्रक्षालन केलं. देवाचे श्रीचरण बाईसानं धुतले आणि मग चंदन उगाळलं. चंदनाचा टिळा लावता की नाही तुम्ही? नाही तर लोक कुकू घेऊन येतात. बाया लावणार कुकू.
सगळं कपाळ खराब होऊन जातं. देवासाठी चंदन वापरत जा. कुकू तुम्ही तरी लावता का? चंदनगंध घ्या म्हणता, कुंकू लावता. चंदन लावायचं घासून. हा, आणि म्हणून घासा देवासाठी जरा. खरे ना? नुसतंच आयत काही भेटत नाही बरं. मग अक्षता लावली अक्षता लावल्या, त्यावर व्यवस्थित कलरच्या बघा कशा आहेत अक्षता. पाहिल्या तुम्ही आमच्या? नाही तुम्ही आपलं ते आणलं की आता ते फिरीचे वाटतं. लावा मग देवाला. ओ अरे वा, जरा त्याच्यामध्ये काहीतरी दम ठेवा. हा, व्यवस्थित दिसले पाहिजे लावले देवाला तर असे मोत्यासारखे. हा, व्यवस्थितपणा महत्वाचा मित्रांनो. जसं आपल्याला लागतो ना तसं आपण क्रिया करताना का करत नाही? केलीच पाहिजे. मी तर काकड्यामध्ये बघितलं की रोज अवसर देवाचा. अरे काय मस्त क्रिया केली तुम्ही. काय नवरात्र एकदम घवघवीत त्या ठिकाणी तुम्ही पार पाडलेले. अहो मित्रांनो, असं केलं का देव खाली येणार नाही? का रांगोळी बघणार नाही? अहो करत राहा, एक दिवस देव नक्की भेटेल तुम्हाला. नक्की मिळेल. करत राहा. मग कापुरासहित विडा दिला देवाला. पूजा केली. दुपारती केली. मंगळारती केली. दंडवत घातले बाईसाना. तितक्यामध्ये टिकवून एक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दंडवत घातले. श्रीचरणाला लागले. उपहारासाठी विनंती केली, महाराज भोजनासाठी आपला दंडवत स्वीकार करा. आणि देवाने विनंती स्वीकारली म्हणून आम्ही विनंती स्वीकारली. नवमीची पंगत बाबा त्यांना स्पेशल करायची. म्हणलं करा. म्हणून त्यांची पंगत आहे आता. आणि इतका म्हणजे भाव आहे. बाबा हे, बाबा ते, असं बाबा देवाला सांगा लवकर घ्या, असा भाव पाहिजे मित्रांनो. हा, तेव्हा देव घेतो, खातो, येतो. महत्वाचं आहे मित्रांनो. मग गेले. दुपारच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी उपहार घेतलेला आहे. त्या ठिकाणी उपहार दिलेला आहे देवाला. बाईसांना मागवती पूजा आयती केलेली आहे. टिकव नायकाने देवाची पूजा केलेली आहे. गंध अक्षता विडा तुम्ही जशी केली ना तसंच आहे ना. बघा ना, लीळा चरित्र वाचा ना, तुम्हाला कळतं सगळं काय आहे कशात. हा, असं कशात काय फाटक्यात पाय नाहीये का नाही. ज्ञान त्याला म्हणतात जे जैसे बोलजे आहे ना, जैसे जाणीजे ते ज्ञान. जे जसं आहे तसं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपण जाणून घेतलं पाहिजे मित्रांनो. मग दुपारची मंगळारती केली. दुपारती केली, मंगळारती केली. आणि मग देवाला भक्तजना सोबत आरोगणा झाली. भक्तजन समोर, देव समोर. भक्तजन देवाच्या श्रीमुखाकडे बघतात, श्रीमूर्ती बघतात आणि घास घेतात. आणि देव ही त्या ठिकाणी भोजन करतात है ना. एकत्र खान पान कीजे. महत्वाचं आहे मित्रांनो. मग गुळला गेला देवाने. कापुरे सहित देवाने पुन्हा विडा घेतलेला आहे. आणि मग देवाने पाठवणी दिली त्यांना. टिकव नायकाने आपले भांडे भाषण जे आहेत ते बांधून आणले होते ते घेऊन गेला घरी. देवाने आता विश्रांती स्वीकारलेली आहे. आणि मग देव उठले. देवास निश्चळ बसलेला आहे त्या ठिकाणी. भक्तजन समोर बसलेले आहेत. दिवस मावळत आहे तोपर्यंत देवाला बघत आहे. देवाला बघत असताना भक्तजनाला वीट येत नव्हता, बघावं असं वाटत नव्हतं. म्हणून तुम्ही दुपारी बघितलं मी इथं बसलेलो होतो. भक्तजन अरे अनुभव घ्या, बघा आहे का नाही. हे जे आहे ते जे आहे ना लीळा चरित्रात तेच आहे ना. हा, तुम्ही बघत होता लिखून पाहिलं ना. हा, महानुभाव तेव्हाच व्हावं. अनुभव घेऊन महानुभाव व्हावं मित्रांनो. आणि हे महानुभाव खरे त्यांना वेद लागलेला आहे. मग संध्याकाळच्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परिश्रयाला जातात. परिसर सारवला. बाईसानं उष्णोदक म्हणजे पाणी दिलं.
केला. देवाने त्या ठिकाणी श्रीचरण धुतले, शिखर धुतले. मग म्हणितले काय म्हटलं? बाई आता चला, आता गावात चला म्हणे. मात्रा घ्या, मात्रा बांधा, त्यांचं आटपलं म्हणे. हा चला आता आपलं गावात. देवतांचा भोग समय झाला. देवताचा भोग समय संपला. मग गोसावी नगरांत विजय केले आणि मग देव गावाकडे निघतात. त्या विहिरीतनं देवता देवाला विचारून गेलत्या. त्या पुन्हा वेशीत भेटल्या, वापस येत होत्या ना. तिकडलं सगळं आवरून, तसं तिकडलं आवरून तो इकडे येतो ना, आपण तिकडे जातो. अरे ते आवरले का नाही, आल्या म्हणून विचारलं आहे ना, विचारताना मला आवरले ना. तसं त्या ठिकाणी त्या देवता वेशीवर भेटलेल्या आहेत आणि देव भेटलेले आहेत. त्या बाहेर येतात आणि देव आत जातात. भक्ताला देव सोडत नाहीत मित्रांनो. त्यांचा संपला काळ की लगेच देव तुमच्या संरक्षणासाठी गावात आले. आणि माझ्या भक्ताकडे कोणी वाकड्या नजरेने जर बघितलं ना, काढूनच टाकीन. पण वाकडी नजर करून सुद्धा बघू शकत नाही कोणी मित्रांनो भक्ताकडे. ध्यानात ठेवा ही गोष्ट. मग वेशीद्वारे भेटी झाली. वेशीजवळ भेट झालेले देवताची आणि देवाची. मग श्रीचरणा लागली. आणि श्रीचरणाला लागल्या. पुन्हा महाराज केसाने श्रीचरण पुसले. मातांचा केशी श्रीचरण. हा बघा, शब्दावर ध्यान ठेवायचं जरा. मग त्या गेल्या आणि मग त्या गेल्या गोसावी नगरांतून. आणि देव नगरात आले. आले नगरात देव. आता नवमी संपली, तुम्ही गेल्या तर चालते, तुम्ही गेले तर चालते. पण 9 दिवस मित्रांनो देवाजवळ थांबत जा. नवरात्रामध्ये नामस्मरण करत जा, चिंतन करत जा. हे खूप महत्वाचं आहे बरं. आणि म्हणून पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी तुमच्या ट्रस्टवाल्यांनी काकड्याला या ठिकाणी शिदोरी आश्रम पुन्हा बोलवलाय. इथंच शिदोरी खायची, देवाजवळच राहायचं आणि देवाच्याच कथा ऐकायच्या. आणि म्हणून पुढच्या वर्षी जास्तीत जास्त मुक्काम या ठिकाणी तुम्ही पाहिजे. ही जाय करायचं नाही. इथंच मुक्काम ठोकायचा. जे होईल ते होईल. देवा बघून घ्या आता तू सगळं तिकडं. पण एका घरातून एक तरी इथं पाहिजे. मग रात्रीचा पूजावसर केला. आणि मग बाईचा रात्रीचा गंध अक्षता विडा देवाचा संपन्न केलेला आहे. व्याळी झाली देवाची. उपविष्ट झाले आणि देव आसनावर विराजमान झालेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी फोडी दिलेल्या आहेत बाईसानं करून. विडा करून दिलेला आहे. आणि मग देव शतपावली करतात. आणि बाईसानं शयनासन रचलं विश्रांतीसाठी. देव आसनावर विराजमान झाले. परावर निरूपण केलं. यावर भक्तजनांनी काही प्रश्न केला आणि देवाने त्यांना काही सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पर आणि आवर याचं ज्ञान निरूपण केलं भक्तजनाला देवाने. मग आणि मग देव विश्रांती करतात. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खांडे महानवमीचा नियम सांगितला. 9 दिवस आपण गावाच्या बाहेर असावं. ज्या ठिकाणी हिंसा होते त्या ठिकाणी राहू नये. 9 दिवस नाही झालं तर 9व्या दिवशी, महानवमीच्या दिवशी, खांडे महानवमीच्या दिवशी तरी मित्रांनो गावाच्या बाहेर येऊन देव धर्म करत जा, चिंतन करत जा. बरं ध्यानात ठेवा, एवढी शिदोरी तुमच्या उपयोगाची आहे. ती देवाने दिलेली शिदोरी आहे. आणि हा शिदोरी आश्रम तुम्ही बोलवलेला आहे. जर काही नाही ठेवलं ना तर कम से कम एवढी शिदोरी ठेवा की नामस्मरण केल्यावर परमेश्वर आपला अभिमान घेतो. आणि म्हणून कुठेही असले तर नामस्मरण करत जा. नामी अभिमानोवती. अशा प्रकारे शिदोरी ध्यानात ठेवा. श्वास उच्छ्वासामध्ये त्या ठिकाणी नामस्मरण करा, चिंतन करा, भोग करा. तुमचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे हे खांडे महानवमीची कथा या ठिकाणी संपलेले आहे. दंडवत श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.